खाती देशाच्या युद्धाचा फळांना फटका बसलेला आहे। निर्यात ठप्प झाल्यामुळे फळांचे दर कोसळलेले आहेत। वाशिममध्ये कलिंगड उत्पादकांना याचा फटका बसलाय। अवघ्या 5 ते 6 रुपये प्रति किलो दरानं कलिंगड विकण्याची वेळ आली आहे। उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला मोठी मागणी असते, मात्र निर्यात ठप्प झाल्यामुळे कलिंगडाचे दर घसरलेले आहेत। निर्यात बाजारपेठेवर परिणाम झाल्यामुळे स्थानिक बाजारात आवक वाढलेली आहे आणि दरात मोठी घसरण झाली आहे। काही ठिकाणी व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्यामुळे टरबूज शेतामध्येच पडून राहत असल्याचे चित्र सध्या दिसतंय। या शेतकऱ्यांची चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहे यांनी। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टरबूजाला मोठी मागणी असते, त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत टरबूज पिकाची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या वाशिम जिल्ह्यातील या झाकलवाडी शेत शिवारामध्ये या शेतकऱ्याने एकरभर क्षेत्रावरती टरबूज पिकाची लागवड केली आहे। मात्र दर सध्या मोठ्या प्रमाणावर कोसळलेले आहेत, त्यामुळे याचा फटका या शेतकऱ्यांना बसलेला आहे। आणि काही तर जे फळं आहेत ते तोडले सुद्धा नाही शेतकऱ्यांना, कारण त्याचा उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगशील दादा, किती एकरावरती तुझी ही टरबूजाचं पीक होतं व सध्या काय दर मिळत आहेत? एकरभर क्षेत्रावरती टरबूजाचं पीक मी लागवड केलं होतं। सध्या दर जे 20 ते 25 रुपये मिळायचा ते आज 5 ते 6 रुपये दर मिळत आहे शेतकऱ्याला। त्याच्यामुळे शेतकऱ्याला खर्च पण वसूल नाही होत एवढ्या कमी दरामध्ये। काय कारण आहे याचं? याचे युद्धजन्य परिस्थितीमुळे जे माल बाहेर जायचा, एक्सपोर्ट व्हायचा, ते माल गेला नाही, व्यापाऱ्याने माल उचलला नाही शेतकऱ्यापासून। त्यामुळे आज आम्हाला स्टॉल लावून विकायची वेळ आली। त्याच्यामुळे स्टॉल लावून काही एवढा माल विकला जात नाही। या टरबूजाला आखाती देशामध्ये मोठी मागणी असते, मात्र सध्या निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। गणेश मोळे, झी मीडिया, वाशिम।